अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदे उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चले जानते हैं आज की खबर। नांदेड़ बल्दे उज़्मा की जनरल बॉडी के इजलास में आज डीपी प्लान पर तमाम कारपोरेटर्स ने नाराजगी का इजहार करते हुए बल्दे उज़्मा कमिश्नर से नए डीपी प्लान को रद्द किए जाने का पुरजोर मुतालबा किया। इस मौके पर कारपोरेटर्स ने इल्जाम आयद किया कि वो अपने नए डीपी प्लान को नाफिज करके गरीब किसान और जायदाद मालकान को परेशान कर रहे हैं। इसका रास फायदा कई बिल्डर अफराद को उठाने का शोभा जाहिर किया जा रहा है। इस मौके पर कारपोरेटर शमी अब्दुल्ला ने कहा, कर वसुलीची पावती सुद्धा दिलेली आहे, पाणी पुरवठ्याची लाईन दिलेली आहे, इलेक्ट्रिक लाईन दिलेली आहे, सर्व विकास तिथं चालू आहे। असा होताना तिथं आरक्षण टाकण्यात आलेलं आहे। याआधी एका 7-12वर एका बेडरूम नंबरमध्ये 3 लोकांचा 7-12 आहे। बघून घ्या हे असे अनेक आहेत। हे आराखडा तयार केलेला आज असं दिसून येत आहे। चौकी भाग हे नांदेड जिल्ह्याचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे। या शहराचा जे आराखडा तयार करताना विकास करण्यासाठी आपण हे शासन तयार केलेलं आहे। शासनाच मला आता नगर विकास बोलल्यावरती काय नगर रचना शासन बोलू आपण। शासनाचे आलेले लोकांना हे शहराचा विकास करण्याकरिता केलेला आहे। चौकीचा हे भाग बघा सर्व हिरवागार केलेला आहे त्यानं आरक्षणासाठी। चौकी बोलल्यावर तिथून आलेले आमचे आमदार टीपी सावंत आहे, त्यामुळं असं दिसून येत आहे की निवडणूक लागलेली आहे। त्याकरिता शासनाने जाणून बुजून काँग्रेसचे आमचे आमदार असल्यामुळं तिथं चौकी किंवा परिसर हे हिरवागार करण्यात आलेला आहे। शहरात अनेक ठिकाणी हे आराखडा तयार झालेला आहे। आपण कशासाठी करता? आपण विकासासाठी आराखडा तयार करतो। प्रत्येक माणसाला माहित आहे शहरामध्ये आम्ही सर्व नगरसेवक निवडून आलेले आहेत। आता तुमचे कल्याणकर एवढं जुना झाले की आत्महत्या करायची प्रयत्न करायचा माझ्यापाशी काम माणूस आता त्यांना म्हणलं साहेब हे बघा नगरपालिकेने मला दिलेली घर पावती आहे, बघा घर किती आहे आणि अर्धा प्लॉट विकून माझ्या बहिणीचं लग्न करायचं आहे साहेब। तर हे झालं नाही, तुम्ही महानगरपालिकेमध्ये येऊन आत्महत्या करतो म्हणतो। त्या महानगरपालिकेच्या याच्यात काय संबंध आहे? तुला करायचं असेल तर शासनाजवळ आहे, मुंबईला आहे, मुख्यमंत्र्यांना दालनात कर, रत्नमंत्र्यांना दालनात करावं लागेल तुला, तेव्हा तुला हे न्याय मिळेल। आमचं तर हे उद्देश असा होता की महानगरपालिकेमध्ये प्रस्ताव ठेवून आम्ही हे आराखड्याला रद्द करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन सर्व शहरातले नगरसेवक निवडून आलेले आहे। आम्ही शहराचा प्रत्येक ठिकाणी काढलं आहे। पुऱ्या ठिकाणी आपण काय विकास करायचा आहे? आता या ठिकाणी आरक्षण टाकलेलं आहे, त्या ठिकाणी आपली लाईन पाणी पुरवठ्याची गेलेली आहे, ड्रेनेजची लाईन गेलेली आहे, एमएससीबीची लाईन गेलेली आहे। काय त्या ठिकाणी विकास करायचा नाही का? विकास करायचा नसल्यामुळे ते आरक्षण टाकलेलं आहे साहेब। हे आराखडा संपूर्ण जे केलेला आहे याला रद्द करण्यात यावा असं बोलतो मी। नांदेड़ उर्दू न्यूज़ यूट्यूब चैनल को सब्सक्राइब जरूर करें और बेल आइकन को क्लिक करें। बेल आइकन को क्लिक करने से होगा ये कि आपको लेटेस्ट न्यूज़ अपडेट की नोटिफिकेशन मिलते रहते हैं।